सर्व भक्तांचं स्वागत आहे नागेश्वर धुंगा या चॅनलवर. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्री 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 1008 चंद्रशेखर महास्वामीजी काशीपीठ महादेव माळवडी महादेव मंदिराचे उद्घाटन. महादेव महाराज की जय. लोक संपदा लेख्य समुल्लेखन वित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. यामां सर्वलोकानां प्रभुर्विमुक्तात्माय तां शम्भो नमः परां शिवा. ओम शांति शांति शांति. श्रीमद्गुरु प्रसाद महाराज की जय. आचार्य महाराज की महादेव महादेव जय. शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय विश्ववन्द्यं सदा वन्दे विश्वाराध्यं जगद्गुरुम्. सुक्षेत्र माळेवाडी येथे नूतन महादेव मंदिराच्या उद्घाटन शिवलिंग प्राण प्रतिष्ठापना कळसारोहणाच्या निमित्ताने आज काशी जगद्गुरु महास्वामीजींच्या स्वागत महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित आजच्या धर्मसभेत तुम्हा सर्वांना अतिशय सुंदर मराठी भाषा
राजशेखर शिवाचार्य स्वामीजी या महादेव मंदिर ट्रस्टचे समस्त विश्वस्तगण, या भव्य दिव्य समारंभासाठी मोलाचे दान केलेले कमलाकर गंगाधर पाटील, संगमेश्वर वैद्यनाथ बिराजदार, आणि इतर समस्त भक्त मंडळी, आज महास्वामीजींच्या स्वागत महोत्सवामध्ये कुंभ कळश आरती घेऊन उपस्थित झालेले मातृगण आणि ढोल वाद्यामध्ये भाग घेतलेले समस्त माताओं, समारंभात उपस्थित असलेले गावचे सदस्य सदस्य मंडळी आणि मातांनो आणि पत्रकार, आज कार्तिक मासाची पौर्णिमा आहे. या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात. प्राय आजच्या दिवशी दीपोत्सव करण्यासाठी सर्व प्रांतातील आणि जगातील भक्त मंडळी काशीला येतात. आम्ही काशी सोडून मालेगावला येऊन इथं महादेवाने मारुतीच्या मंदिरासमोर दीपोत्सव केला. जगाचे सगळे लोक काशीला येऊन दीपोत्सव करतात आणि काशीचे जगद्गुरु माळेवाडीला येऊन दीपोत्सव करतात. म्हणजे आज माळेवाडी नाही राहिले. दीपोत्सवाच्या नाव काढता काढता लाईट गुल झाली. त्याचे काय कारण म्हणजे ह्या दीपोत्सवामध्ये हा लाईट राहू नये म्हणून देवाने थोडाने त्याला गायब केलं. बस माळेवाडीमध्ये सुंदर उत्सव झाला. महाराजांनी ढोल वाजवले आणि खूप जोराने वाजवत होते. पुरुषांपेक्षा जोराने वाजवत होते. हे पाहून महास्वामींचा सुद्धा आनंद झालेला आहे. माळेवाडीचे ढोलक मंडळी फक्त माळेवाडी पुरते न राहता काशीपर्यंत यावं असा आशीर्वाद मिळतो. या महादेव मंदिराची कथा राजशेखर शिवाचार्य महाराजांनी थोडक्यात सांगितले. या महादेवाने जगाला जागा दिले, त्याला जागा नव्हता. ईशावास्यमिदं सर्वं, या सारे जग कोणाचे ईश्वराचे आहे. परंतु ज्याने सर्वांना राहण्यासाठी जागा दिला त्याला त्या माळेवाडीमध्ये थोडा
देवाला काय तुमचे